तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण कुठे चाललोय? मुंबईला. सो रहे हैं, सब सो रहे हैं. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण कुठे चाललोय? मुंबईला. कशाला चाललोय तर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण निघालोय घरून. आता आपण चाललोय नगरला थोडेसे कॉमेडी व्हिडिओ शूट करणार. मामाचे तिथे थोडा वेळ थांबणार आणि त्यानंतर जाणार तुषारकडे. तर तुषारकडे गेल्यानंतर आपल्याला 10 वाजता ट्रेन आहे. सर्व काही ब्लॉगमध्ये दाखवतो. आत्ताच सांगितलं तर फायदा नाही, तर करा ब्लॉग फॉलो. तर मित्रांनो, आलोय मामाच्या घरी. जेवण वगैरे केलं आणि आता निघायची वेळ झाली. तुषार भाऊचा फोन आला. इथे एक मालिका बघत होतो आणि त्याचा फोन आला की मी इथे आलो, ये लवकर. तर मस्त जेवण केलं आणि आता निघू आपण. रेल्वेचा टाइम माझ्या मध्ये 10 10:30 आहे. तर इथे पण आल्यावर थोडंसं क्रिकेट वगैरे खेळलो. पण रोज रोज ब्लॉगमध्ये क्रिकेट दाखवणं बरोबर नाही, त्याच्यामुळे मी ब्लॉगमध्ये दाखवलं नाही. जे मेन आहे तेच मी शूट करून तुम्हाला दाखवणार आहे. तर असंच ब्लॉग कंटिन्यू करत राहा. आणि डेली ब्लॉग आपले पडत नाही, पण नक्कीच काही दिवसात पडणार आहे. कारण की काही कारणानिमित्त रोज ब्लॉग सोडता नाही येत. तर असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आपण जाऊ आता मुंबईमध्ये. पहिले रेल्वे स्टेशनला जाऊ आणि मग मुंबईला जाऊ. तर चला. तर मित्रांनो, आलोय रेल्वे स्टेशनला. हे बघू शकता. आणि इथं लय माणसं झोपलेली आहेत. आणि तुषार आणि निखिल बघू शकता. निखिल भाई आपला. तर चला आता आपण जाऊ रेल्वे स्टेशन मध्ये. रेल्वे कधी येणार आहे काय बघू. तर मित्रांनो, एक रेल्वे आली आहे आणि आम्ही रेल्वे स्टेशनला आलोय. तर फॉलो करा ब्लॉग. हे बघा. आणि तर मित्रांनो, फक्त 10 मिनिटं राहिलेत रेल्वे यायला. आणि आम्ही आलतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आणि आता गर्दी बघू शकता किती खतरनाक गर्दी आहे. जिथं बघावं तिथं माणसं आहे. आणि आपल्या इकडं तुषार भैया. तर अनाउन्समेंट चालू आहे. तर असंच ब्लॉग फॉलो करा. रेल्वेत बसायला जागा भेटते की नाही बघू. तर ब्लॉग असंच फॉलो करत राहा. हे बघा, टाइम पण दिला तिथे. तर मित्रांनो, रेल्वे आलेली. आता रेल्वेत बसायचंय, त्यामुळे मला काही शूट नाही करता यायचा. आणि विषय काय आहे, फुल गर्दी झालेली बघू शकता. पूर्ण इकडं सगळीकडे गर्दी आहे. तर आता रेल्वेत बसल्यानंतर शूट चालू करतो. तर असाच ब्लॉग फॉलो करा. तर आता रेल्वेत बसूया. बघा रेल्वे आली. तर मित्रांनो, रेल्वेमध्ये बसलोय आणि 2 वाजले. थोडासा लेट शूट घेतला. तिथं आरडाओरडा जास्त होता नाही का, त्यामुळे म्हणलं सगळे झोपून द्यावा आणि मग ब्लॉग शूट करावा. तर आता 2 वाजलेत. तर सकाळी ट्रेन 7 वाजेपर्यंत मुंबईमध्ये जाईल. तर ट्रेन थांबल्यानंतर शूट घेतो आणि तुम्हाला सांगतो कसं काय ते. बघा इकडं. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 3 आणि इथे बघू शकता सर्वजण झोपलेले आहेत. तर एक भैटा किंवा बिहारी म्हणता येईल, तो बघू शकता कसा झोपला, हेडफोन कानात टाकून. तर आपण त्याचा छोटासा एक व्हिडिओ घेतोय, छोटीशी क्लिप घेतोय. आणि आपला तुषार भाऊ बघा इथं बसलाय. त्याला काही झोप येत नाहीये कारण की आम्हाला होती नाईट शिफ्ट. तर असाच ब्लॉग फॉलो करत राहा. छोट्या गोष्टी मी दाखवत राहील. तर मित्रांनो, बघू शकता रेल्वेमधून पलीकडे एक रोड आहे नाही का. कोणता रोड आहे आपल्याला काही सांगता नाही येणार. तुम्हाला एक कोटन पूल पण दाखवायचं राहून गेला मध्ये नाही का. अचानक डोंगर आलं, मी शूट करत होतो. तर बघू शकता काय खतरनाक रोड दिसतोय. कोण हसतोय काय माहिती. तिकडे बघा सगळेजण झोपले. सगळे टोटल जण झोपले. टोटल सगळे खाली वरती. इकडं बघा वरती, तिकडं पुढं बघा नुसते झोपलेलेच आहे. ना आम्हाला झोप आहे ना, आम्ही येड्यावानी करतोय. सब सो रहे हैं, सब सो रहे हैं. तर मित्रांनो, फायनली आपण मुंबईमध्ये आलेलो आहे. आणि आता वाजलेले आहेत 5 समथिंग 5:50. ह्या 6 झालेत माझ्यामध्ये. 6 वाजले. तर मी काय झोपलेलो नाही आहे. अहिल्यानगरमधून निघल्यापासून आपला तुषार भाऊ आत्ता एक 5 वाजता झोपलाय. हे बघू शकता. त्याला खूप झोप आली होती, तो वल्ला झोपतो. तर पूर्ण रेल्वे
तर मित्रांनो आता ठाण्यामध्ये उतरलोय. हे बघा सकाळ सकाळ झालेली आहे. अजून आमची काही झोप झालेली नाही, सकाळ झाली तरी. आता ठाण्यात उतरलोय. तर इथून कोणती काय धरायचंय मला काय माहित नाही. इथून पुढे फक्त तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मी सांगत जाईन आम्ही कुठं चाललोय काय चाललोय. चलो, तुषारच्या मागे मी जात राहणार, तुषार पुढे मी त्याच्या मागे. तो चलो फॉलो करो ब्लॉग. तर मित्रांनो उतरलेलो आहे खाली, हे बघू शकता मेट्रो. आता आपण चाललोय खाली. तर मेट्रो आत्ता सोडून गेली आहे. तर चला आता खाली जाऊ आणि मग आपल्या तुषार भैयाच्या बहिणीच्या घरी जाऊ. तसं आपण फिरायला पण आलोय आणि त्याचं पण काम आहे त्याच्या बहिणीकडे. तर दोन कामं सोबतच. तर चला जरा ब्लॉग फॉलो. पहिले आपण त्याच्या घरी जाऊ, आराम करू आणि मग फिरू मुंबई. तर मित्रांनो कसं वाटला मुंबईचा प्रवास. अक्षरशः मी रेल्वेत रात्रभर झोपलो नाही. म्हणतात की रेल्वेमध्ये खूप चोरी होती, पण मित्रांनो असं काही नाही, चोरी होत नाही. होत पण असेल, पण रेल्वेमध्ये सर्वजण महाराष्ट्रीयन भेटले ना तर काय अडचण नाही. आपण जिथं बसतो तिथं आणि विथ कुणीही झोपत नाही. कमीत कमी 4, 8, 10 जण असतात. 10 जणातून 2-3 जण तर जागे असतातच. तर तुषार मी तर झोपलोच नाही. तुषार 1 तास झोपला, मी दाखवलोच तुम्हाला. आणि मुंबईला आल्यावर खूप टेन्शन आहेत, खूप काय खूप खतरनाक आहे. आता मुंबई अजून बघायची. आज सकाळी आलो होतो 8-9 वाजता. तो झोपलो, थोडंसं नाश्ता वगैरे केला होता घरी येण्याच्या आधी बाहेर. आता तुषारच्या बहिणीच्या घरी आलो आहे. तो उठला आहे बराच वेळचा. मी आत्ता त्याचा मला कॉल आला होता मग उठलो, आंघोळ वगैरे केली आहे, फ्रेश होतो आता, म्हणजे तेल वगैरे लावतो आणि मग आपण नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊ बाहेर. तुषार मी जाणार आहे मस्त मुंबई बघायला. मुंबईला आलो आहे तर मुंबई फिरू आणि माझे ब्लॉग पण होतील मस्त. तर चला आता जाऊ मुंबई फिरायला. तुम्हाला हा ब्लॉग, आय होप तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर कमेंट करा, नसेल आवडला तरी पण कमेंट करा. आवडलाच पाहिजे. खूप मस्त ब्लॉग बनवला आहे. रात्रभर शूट करतोय, हे करतोय ते करतोय, तर झोप पण झाली नाही. तर चला नेक्स्ट ब्लॉगसाठी नक्कीच उद्या म्हणजे नेक्स्ट ब्लॉग उद्या येणार आहे. तर तो पण बघा, खूप मस्त येणार आहे मुंबईचा. आता मी जातो, मॉलमध्ये जाणार आहे, बीचला जाणार आहे, कुठे बघू आता तुषार कुठे नेतोय. तर चला उद्याच्या ब्लॉगला सपोर्ट करा, आजच्या ब्लॉगला सपोर्ट करा. बाय बाय.